नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मला शाळेच्या समोर आपल्याला जे काही कुरुम कुरुम समोसे भेटत होते त्या समोसेची आठवण झाली, म्हणून आज मी हे रेसिपी बनवलेली आहे। बघा, हे आपले मसाला कुरुम कुरुम लागणारे हे समोसे इतके छान लागतात आणि खरंच मला लहानपणाची आठवण झाली, म्हणून हे आज मी हे छोटे छोटे समोसे केलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने हे समोसे करायचे आणि ताव मारायचा। बघा, लहानपण देगा देवा यालाच म्हणतात। आणि आता आपण हे लहानपणाची आठवण म्हणून हे रेसिपी बनवलेली आहे। 1 वाटी मी रवा घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने हा रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता हे मीठ टाकून घेऊ। थोडंसं 2 चिमट मी हे सोडा टाकलेला आहे। हे हळद टाकली आणि आता हे लाल तिखट पण टाकून घेऊया। बघा, आणि आता ह्याला थोडं मिक्स करून घेऊया। असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये असं थोडं तेल टाकून घ्यायचं, गरम करून कडक कडक तेल टाकून घ्यायचं। आता हे पोळते, थोडं गरम लागते, हाताला चटके बसतात, म्हणून मी हे सावकाश सावकाश असं मिक्स करून घेत आहे। बघा, अशा पद्धतीनं आता हे जे तेल आहे ते पूर्ण रव्याला मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं पूर्णपणे तेल ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। बघा, आता हे तेल पूर्ण रव्याला लागलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोमट असं पाणी घालून हे रवा आपला डो तयार करून घ्यायचा। आपण याच्यामध्ये कोमट पाण्यानं हा रव्याचा डो तयार करून घ्यायचा आणि हा डो तयार करून घेऊन आपण आता अशा पद्धतीने हा डो तयार झाला। आता त्याच्यावर आपण एक झाकण ठेवून देऊ आणि हे 10 ते 15 मिनिट आपण हे बाजूला करून ठेवू। बघा, हे 10-15 मिनिट झालं। मी आता हे त्याचा एक गोळा तयार करून घेतला आणि ह्याची आता एक पोळी तयार करून घ्यायची। आता त्याचे जे बाजूचा कडा आहे तो बाजूचा कडा काढून घ्यायचा आणि एक चौकोन तयार करून घ्यायचा। आता हे बाजूचं आहे ते काढून घ्यायचं आणि अशा त्याच्या स्क्रिप्ट तयार करून घ्यायच्या। अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आणि आपण आता हे एक पट्टी बाजूला काढून घेऊया आणि त्याचे असे त्रिकोणी असे समोसे तयार करून घेऊया। अशा पद्धतीने केलं तर दिसायला पण छान दिसतं आणि खायला सुद्धा कुरुम कुरुम लागतात। आपण हे जे आपण तळताना आपण जेव्हा तळून घेतो त्यावेळेस आपल्याला टाळीला चिटकण्याची गरज चिटकल्यानंतर आपल्याला तिथं थोडं क्रॅक होण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं आपण ह्याच्यामध्ये सोडा टाकून घेतलेला आहे। सोडा टाकल्यामुळं आपल्याला जास्त कडक लागणार नाही, थोडं मऊ लागणार, पण कडक तर राहणारच, कुरुम कुरुम तर रासणारच, पण थोडंसं असं तोंडात टाकल्यानंतर घासणार नाही हे सोडा टाकल्यामुळं। बघा, अशा पद्धतीने हे त्रिकोण मी करून घेतलेले आहेत। बघा, असे हे त्रिकोण झालेले आहेत। आता हे सगळे त्रिकोण मी करून घेतले आणि आता आपण हे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याला तेल तापाला ठेवलेलं होतं आणि आता हे मी त्याच्यामध्ये हे समोसे टाकून तळून घेते। असे समोसे टाकून तळून घ्यायचं। बघा, किती टम्म फुगायला लागलेत, आता किती व्यवस्थित दिसत आहे पहा। असे हे समोसे तळून घ्यायचे, व्यवस्थित असं
तळून घ्यायचं, मध्यम आचेवर ठेवायचं. ज्यावेळेस आपण समोसा टाकतो त्यावेळेस थोडा गॅस मोठा करायचा, नंतर थोडा लहान करून आपण हे समोसे तळून घ्यायचे. बघा अशा पद्धतीनं, बघा कलर तर किती छान आला आहे, किती छान टम्म फुगलेत ना आपले समोसे. बघा अशा पद्धतीने हे समोसे तयार करून घेतलेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, खात राहा, मजेत राहा. अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. आणि बघा कलर तर किती छान आलेला आहे. बघा किती छान कलर आलेला आहे याचा. अशा पद्धतीनं तुम्ही रेसिपी करून बघा आणि त्याचा अभिप्राय मला द्यायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.